दादरमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नाही अशी बाब आता समोर आलेली आहे। पुतळ्याच्या चहूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र त्यात पुतळा स्पष्टपणे दिसत नाहीये। त्यामुळे पोलिसांकडून आजूबाजूच्या कॅमेऱ्याची तपासणी सुरू आहे। पुतळा सीसीटीव्हीमध्ये कैद होईल असा एकही सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांची अडचण होते आहे। आजूबाजूच्या इमारती त्याचबरोबर रहिवासी भागातील सीसीटीव्हीचा पोलिसांकडून आधार घेतला जातोय। पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झालाय। मुंबई पोलिसांची 8 पथकं ही संशयिताच्या मागावरती आहेत। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघू। पुतळ्यावर रंग कोणी फेकला, अज्ञात आरोपीचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रार्थना स्थळ अपवित्र करणं, इजा पोहोचवल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। तपासासाठी मुंबई पोलिसांची 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली नाही ही बाब समोर आली आहे। पुतळ्याच्या आजूबाजूच्या इमारतींवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी त्यामुळे अर्थातच केली जाते। आजूबाजूच्या सीसीटीव्हीमध्ये पुतळा दिसत नसल्यामुळे पोलिसांची अडचण झाली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, आता या प्रकरणामध्ये अर्थातच पोलिसांसमोर आव्हान असेल, कारण मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा सीसीटीव्हीच्या देखरेखीखालीच नाहीये ही गंभीर स्वरूपाची बाब या निमित्तानं उघड झाली आहे। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या आजूबाजूला सीसीटीव्ही आहेत का, सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष प्रेक्षकांना दाखवणार आहोत। इथे माझ्यासमोर हा मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। त्या पुतळ्याच्या बरोबर उजव्या बाजूला एक पोल आहे। या पोलवरती आपण बघतोय 4 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। एक पोलवरचा एका कॅमेऱ्याचा दिशा ही रस्त्याच्या बाजूने आहे, दुसरी शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूने, त्या बाजूने एक 360 डिग्रीचा कॅमेरा आहे। आणखीन एक जो आहे तो जो रस्ता शिवाजी पार्क जिमखान्याकडे जातो त्या ठिकाणी त्या चौक कॅमेऱ्याची नजर जी आहे। दुसरं समोर जी एक इमारत आहे त्या इमारतीवरती समोर झाडं आहेत, त्यामुळे त्याच्या दर्शनी भागात इथे सध्या तरी कुठलाही सीसीटीव्ही जो आहे तो दिसत नाहीये। त्यामुळे निश्चितच अडचणी येतील। स्पष्टपणे कोणी केलं हे उलगडणं थोडं कठीण आहे। आपण थोडं समोरच्या आणखी दुसऱ्या बाजूला जाऊया। समोर जे आहे ते कन्स्ट्रक्शन साईट आहे, त्यामुळे तिथे सुद्धा जो आहे तो सीसीटीव्ही नाहीये। त्यामुळे अडचणी येत आहेत, ही खरी गोष्ट आहे। जे दृश्य कैद झालेली आहेत ती अस्पष्ट आहे, त्यामुळे नक्की कशा पद्धतीने तपास करायचा किंवा कोण नक्की याच्या मागे आहे हे शोधायला अडचणी येत आहेत। जसं तू माहिती दिलीस त्याप्रमाणे 8 पथकं जी आहेत ती बनवण्यात आलेली आहेत, तपास घेत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। BNS 298 म्हणजेच BNSच्या भारतीय न्याय संहिता कलम 298 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 298 म्हणजे काय की एखादी प्रार्थना स्थळ असेल किंवा एखाद्याचं श्रद्धास्थान असेल तिला इजा पोचवणं, ते अपवित्र करणं, अशा पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र अजूनपर्यंत कोणी केलं, काय केलं हे स्पष्ट नाही आहे। बराच काळ लोटलेला आहे, तरी सुद्धा अज्ञाताविरुद्ध जो आहे तो गुन्हा घेतल्यावर पुन्हा मीनाताईंचा पुतळा बघूया। या पुतळ्याच्या आजूबाजूला इथे आपण बघतोय पाठी मैदानाचा भाग आहे, मात्र इथे कुठेही सीसीटीव्ही दिसत नाहीये। पुतळ्याच्या उजव्या बाजूला जो पोल आहे सीसीटीव्हीचा त्याच्यावरूनच आपल्याला ही दृश्य मिळू शकतात। तिकडे टोटल एकूण 4 कॅमेरे जे आहेत ते लागलेले आहेत। एक कॅमेरा मैदानाच्या दिशेने, एक शिवाजी पार्क जिमखान्याच्या दिशेने, एक माहीमगेकडनं येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने आणि एक कॅमेरा जो आहे तो सेना भवनच्या दिशेने जो रस्ता येतो त्याच्यावरती आहे। त्यामुळे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती फोकस असलेला कॅमेरा इथे सध्या सीसीटीव्ही कॅमेरा दिसत नाहीये। त्यामुळे ज्या अडचणीकडे सांगितलं जात आहे की नक्की कशा पद्धतीनं पकडणार, की कोण नक्की होते, कसं कळणार, त्यासाठी एकमेव पहिलं माध्यम जे होतं ते सीसीटीव्ही। त्यामुळे आता आजूबाजूच्या इमारती, कोण आलं, कशी मुवमेंट आली, कोणाच्या हातात रंग होता का, कोण अशा काही संशयास्पद वस्तू घेऊन जाताना आजूबाजूच्या इमारतीच्या भागात गेलंय का, या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या जातील। अगदी खरं आहे पंकज। त्यामुळे अर्थातच हे कृत्य कुणी केलंय याचा माग घेणं पोलिसांसाठी आव्हानात्मक असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।